किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. हॅलो बळीराजा नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, दूध उत्पादनाच्या बाबतीत भारत म्हणजे आपल्या देशाचं जगामध्ये सर्वाधिक उत्पादन आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचं आपला विचार केला तर नगर जिल्हा हा अग्रगण्य आहे दूध उत्पादनाच्या बाबतीत. पण संपूर्ण देशाचा जर विचार केला तर प्रति पशु उत्पादन जर आपलं काढलं तर ते फक्त 4.5 ते 5 लिटर ॲव्हरेज एवढं आहे. म्हणजे उत्पादनाच्या बाबतीत आपण अजूनही खूप मागे आहोत. आणि याच दृष्टीने या पशुधनाचं दूध उत्पादन वाढावं, गुणवत्ता वाढावी आणि एकूणच दूध व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने प्रगती व्हावी असा सकारात्मक उद्देश धरून आपल्या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम लागू केलेला आहे. हा अधिनियम काय आहे, याच्यामध्ये तरतुदी काय काय आहेत, आपल्यावरती याचा कसा परिणाम होणार आहे याविषयीचं आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर अरुण हरिश्चंद्रे सर. आपणही या चर्चेमध्ये सहभागी व्हा, प्रश्न विचारा. संपर्क करण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक असणार आहे 0241 242 34 71 किंवा 242 36 72. हरिश्चंद्रे सर नमस्कार, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर. सर्वात आधी आमच्या श्रोत्यांना आपण सांगूयात की महाराष्ट्र गोजातीय प्रजनन कायदा 2023 नेमका काय आहे आणि हा कधीपासून लागू झाला आहे. ओके. सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकरी बांधवांना नमस्कार. आपण प्रास्ताविक करतानाच या ठिकाणी या कायद्याचं जो काय मूळ गाभा आहे तो थोडासा विशद केलेला आहे. त्याच्यामुळे थोडीशी मी भर घालेल की आपण गोजातीय याचा अर्थ म्हणजे गाई आणि म्हैस याच्यामध्ये कृत्रिम रेतन करत असताना जो महत्त्वाचा भाग आहे तो आहे वीर्य, की ज्याला आपण सिमेंट डोस म्हणतो, वीर्यमात्रा म्हणतो. त्या वीर्यमात्राची निर्मिती ही अत्युच्च दर्जाची असली पाहिजे. त्यासाठीचं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान हे दर्जेदार असलं पाहिजे. आणि अशा प्रकारे निर्माण झालेल्या या ज्या वीर्यमात्रा आहेत या वीर्यमात्रांचा वापर करत असणारे जे तंत्रज्ञ आहेत, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ, हे सुद्धा प्रशिक्षित आणि अनुभवी असले पाहिजेत. म्हणजे ज्या ठिकाणी हे सिमेंट तयार होतं तिथपासून तर त्याचा वापर करण्यापर्यंत हे तंत्रज्ञान योग्य पद्धतीने शेतकऱ्याच्या दारामध्ये जर पोहोचलं तर निश्चितपणे या गाई आणि म्हशींची जी उत्पादकता आहे ती निश्चित वाढणार आहे. आणि एकदा उत्पादकता वाढली की त्या माध्यमातून जनावरांची उत्पादकता वाढली की निश्चितपणे पशुपालकांचं आणि शेतकऱ्यांचं हे उत्पन्न वाढणार आहे. आणि याच प्रकारे आपल्या गाई आणि म्हशींची गुणात्मक किंवा त्यांची जातसुद्धा सुधारणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण करण्यासाठीचा हा जो कायदा आहे याला गोजातीय प्रजनन अधिनियम असं संबोधलं गेलेलं आहे. आणि हा कायदा 5 डिसेंबर 2024 पासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झालेला आहे. ब्रीडमध्ये किंवा त्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा यामुळं होणार आहे. पण एक शेतकऱ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर प्रत्येक पशुपालकाला असं वाटतं की आपले म्हणजे चांगल्या गुणवत्तेचं होईल आणि त्या दृष्टीने तो प्रयत्न करतच असतो. पण मग या कायदा निर्माण करण्याची नेमकी गरज का भासली आणि सध्याचं दूध उत्पादनावर याचा काय परिणाम होईल, काय सांगाल सर? नाही, आता सध्या परिस्थिती अशी होती की हे जे वीर्य उत्पादन होतं आणि त्याचा वापर होता हे अनियंत्रित होतं. याच्यावरती कोणाचंही बंधन, शासकीय नियंत्रण नव्हतं. त्यामुळं जे डोसेस मार्केटमध्ये तयार होत होते हे निकृष्ट दर्जाचे डोसेस तयार व्हायचे. त्याचे जे तंत्रज्ञान होतं हे तंत्रज्ञान एकदम म्हणजे त्याला प्रमाणित नसलेलं होतं. म्हणजे जे कोणतं वीर्य मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये शेतकऱ्याच्या दारापर्यंत पोहोचत होतं त्याची खात्री नव्हती. वीर्य तयार करायचं असेल तर त्याला जे सिमेंट स्टेशन किंवा ज्या ठिकाणी वीर्य तयार होतं त्या ठिकाणचे जे वळू आहेत
ही वळू सिद्ध असलेले, सिद्धचा अर्थ असा की ते त्याची वंशावळ आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या वळूचं दुधाचं उत्पादन किती आहे याचा अर्थ त्या वळूपासून जर एक कालवड तयार झाली तर त्या कालवडीचं उत्पादन किती असेल याची माहिती ज्या सिमेंट स्टेशनकडे असेल त्याला वंशावळ समजली जाते. आणि असं सिमेंट स्टेशन जर असेल, त्या वळूचं प्रमाणीकरण झालेलं असेल, त्या वळूला कोणत्याही प्रकारचे संसर्गजन्य आजार नसतील की जे त्या सिमेंटमधून किंवा त्या विरेमात्रामधून पुढं आपल्या जनावरांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या कालवडीला किंवा पैदाशीला ते जाणार नसतील, याची खात्री आत्तापर्यंत करण्यासाठीचं काहीही बंधन नव्हतं. आणि हे वापर करणारे जे तंत्रज्ञ आहेत यांच्यावरतीही कोणतं नियंत्रण नव्हतं. त्याच्यामुळं हा कायदा या ठिकाणी लागू करणं गरजेचं होतं की जेणेकरून पैदास ही निश्चितपणे गुणात्मक दृष्टीने चांगली असणार, जातीवंत जनावरं निर्माण होणार आणि दुधाची उत्पादन क्षमता त्या जनावरांची खूप असेल की जेणेकरून शेतकऱ्याच्या दारामध्ये 10 जनावरांचं जे दुधाचं उत्पादन आहे ते 5च जनावरं देऊ शकतील. आज आता जनावरांची जी उत्पादन क्षमता आहे ती दिवसेंदिवस कमी व्हायला लागली. त्याचं कारण हे अनियंत्रित ब्रीडिंग आहे. निकृष्ट प्रतीचे वळूपासून तुम्ही सिमेंट गोळा करता, ते मार्केटमध्ये आणता, त्याची कोणती तपासणी नाही, त्याच्यावरती कोणत्याही संस्थेचं नियंत्रण नसल्यामुळं, ह्या सगळ्या गोष्टी चालत असल्यामुळं की जी बाजारामध्ये जे किंवा आपल्या शेतकऱ्याच्या दारामध्ये जी वंशावळ तयार होत होती त्याची जात किंवा त्याची जी ब्रीड आपण म्हणू हे एकदम निकृष्ट प्रतीचं असायचं. त्याच्यापासून दुधाचं उत्पादन कमी असायचं, वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्याच्यामध्ये वाढलेले असायचे आणि त्यामुळं या कायद्याची अंमलबजावणी करणं गरजेचं होतं. आणि हा खूप विचार करून महाराष्ट्र शासनाने हा कायदा या ठिकाणी लागू केला आणि त्याच्यामुळं निश्चितपणे ह्या चुकीच्या सगळ्या गोष्टींना आता या ठिकाणी आळा बसणार आहे आणि त्याच्यामुळं निश्चितपणे शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. नक्कीच. म्हणजे जनावरांमधले अनुवंशिक दोष याच्यामुळं टाळता येणार आहेत. खात्रीशीर दूध वाढ देणाऱ्या म्हणजे वळूंपासूनच आपल्याला स्ट्रॉ मिळत असल्यामुळं होणारं प्रजननही चांगल्या पद्धतीचं होणार आहे. आणि मला वाटतं की सॉर्टेक्स सिमेंटसुद्धा आता मार्केटमध्ये हळूहळू येऊ घातलेलं आहे. त्याच्यामुळं कालवडच होण्याचं पर्सेंटेज आपल्याला निश्चितच यामुळं सुधारणार आहे. सर, आता या कायद्यांतर्गत कोणत्या कोणत्या सेवा संस्थांना, म्हणजे आता तुम्ही म्हणले की सगळ्यांनाच रूल्स अँड रेग्युलेशनच्या अंडर आपल्याला घ्यायचं आहे, मग कोणाकोणाला यांना नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे, काय सांगाल? या कायद्यान्वये प्रजनन क्रियेमध्ये जो सहभागी असेल त्या प्रत्येकाला या ठिकाणी नोंदणी करणं, नुसतं नोंदणीच नव्हे तर या कायद्यान्वये जी चाकोरी घालून दिलेली आहे त्या चाकोरीचं पालन करणं आता यापुढे बंधनकारक असणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सिमेंट तयार होतं त्याला सिमेंट स्टेशन म्हणतो आपण. सिमेंट स्टेशन असेल, त्याच्यानंतर उदाहरणार्थ NDDB असेल, बायप असेल, हे यांच्याकडे सिमेंट स्टेशन आहे, ते सिमेंट तयार करतात. त्याच्यानंतर एम्ब्रियो ट्रान्सफर ज्या ठिकाणी केलं जातं त्याच्या प्रयोगशाळा आहेत, IVF प्रयोगशाळा आहे. कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था म्हणजे ज्या ठिकाणी कृत्रिम रेतन कसं करावं याच्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. बऱ्याच आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत. किंवा आमचं ग्रॅज्युएट्स जे पशुवैद्यकीय महाविद्यालय आहेत किंवा हे डिप्लोमाचे पदविका विद्यालय आहेत, यांनासुद्धा नोंदणी करणं बंधनकारक का केलं आहे की त्या ठिकाणी ह्या संस्थांनी त्यांच्या प्रशिक्षणार्थींना कृत्रिम रेतनाचं व्यवस्थित प्रशिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे जे विद्यार्थी बाहेर येणार आहेत त्यांना कृत्रिम रेतन हे व्यवस्थितरित्या करता आलं पाहिजे. आणि म्हणून त्या कृत्रिम रेतन शिकवणाऱ्या प्रशिक्षण संस्थांनासुद्धा या ठिकाणी नोंदणी करणं बंधनकारक आहे. सिमेंट स्टेशनला नोंदणी करणं बंधनकारक आहे. जे हे सिमेंट विकतात, म्हणजे सिमेंट स्टेशनपासून तयार झालेलं सिमेंट ज्या ठिकाणी साठवलं जातं त्याला आपण रेत बँक म्हणतो, सिमेंट बँक म्हणतो. या सिमेंट बँकांनासुद्धा त्या ठिकाणी नोंदणी करणं बंधनकारक आहे. त्याच्यानंतर शेवटचा पार्ट येतो की कृत्रिम रेतन तंत्रज्ञ जो ते प्रत्यक्ष वापरतो त्यालाही सुद्धा नोंदणी करणं त्याच्यामध्ये बंधनकारक आहे. आणि काही संस्था अशा कृत्रिम रेतन सेवा पुरवठाकार, समजा बायप आहे किंवा आणखीन काही संस्था अशात का त्यांच्याकडं नोकरीला लोक ठेवतात आणि त्यांच्या माध्यमातून ते कृत्रिम रेतनाचं काम करून घेतात, त्याला कृत्रिम रेतन सेवा पुरवठाकार असं आपण संबोधतो. तर त्यांनासुद्धा म्हणजे जो या कृत्रिम रेतनाच्या किंवा ब्रिडिंगच्या किंवा प्रजनन प्रक्रियेमध्ये सहभागी आहे या प्रत्येकाला या ठिकाणी नोंदणी करणं बंधनकारक आहे. आणि नोंदणी झाल्यानंतर या कायद्याच्या माध्यमातून जी चाकोरी त्यांना आम्ही आखून दिलेली आहे त्या चाकोरीत त्यांना काम करणं बंधनकारक आहे.
नक्की सर, खूप छान अशी गोष्ट आहे शेतकरी बंधूंनो, की जेणेकरून आर्टिफिशियल इन्सेमिनेशन या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असलेला प्रत्येक घटक याच्यामुळं आल्यामुळं या प्रक्रियेमध्येही सुधारणा होणार आहे आणि निश्चितच आपल्याला खात्रीपूर्वक प्रजनन याच्यामुळून आपल्या होऊ शकणार आहे. सर, आता जिल्हा स्तरावरती या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोणती यंत्रणा काम करणार आहे, करत आहे, आणि स्थानिक तंत्रज्ञांनी कुठे नेमकं याच्यासाठी आता मग रजिस्ट्रेशन असेल किंवा असे तर संपर्क कुठं करायचा आहे? चांगला प्रश्न विचारला सर आपण. या कायद्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र या कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नावाचं पद फक्त या कायद्यासाठी निर्माण केलं. पशुप्रजननचा हा जो कायदा आहे म्हणजे शासनाने सुद्धा याला किती सिरियसली घेतलं येस आहे हे येस येस त्याच्यातून लक्षात येतं. आणि या प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये एक सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी नेमणूक सगळ्या जिल्ह्यामध्ये आता नेमणूक झालेली आहे. आणि त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून दैनंदिन कामकाज या सर्व प्रक्रियेचं त्या ठिकाणी पार पडतं. आणि यासाठी ह्या नोंदणीसाठी जिल्हा स्तरावरचे जे मुख्य नोंदणी अधिकारी आहेत कायद्याचे, ते उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय जे अधिकारी असतात जिल्ह्याचे प्रमुख, हे त्याचे नोंदणी अधिकारी असतात. आणि त्यांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावरती 3 प्रकारच्या नोंदणी होतात. त्याच्यामध्ये रेत बँका असतील, त्याच्यानंतर कृत्रिम रेतन सेवा पुरवठाकार असेल आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञ असेल. या 3 बाबींच्या व्यतिरिक्त इतर ज्या शैक्षणिक संस्था असतील किंवा प्रयोगशाळा असतील किंवा इम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजीच्या प्रयोगशाळा असतील, या सिमेंट स्टेशन्स असतील, याच्यासाठीची जी नोंदणीची जी प्राधिकारी आहेत, हे अधिकार पुणे स्थित आमचं औंधचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी प्राधिकरण आहे गोजातीय प्रजनन अधिनियमाचं, त्या प्राधिकरणाकडे उर्वरित बाबींची नोंदणी होते. आणि जिल्हा स्तरावरती कृत्रिम रेतन तंत्रज्ञ, रेत बँक आणि सेवा पुरवठाकार यांची नोंदणी होते. आणि यासाठी कुठंही बाहेर जाण्याची किंवा कुठं रांग लावण्याची अशी आवश्यकता नाही. याचं एक MBBRA.com नावाचं एक पोर्टल महाराष्ट्र शासनाने डेव्हलप केलेलं आहे पशुसंवर्धन विभागाने. आणि घर बसल्या तो जो तंत्रज्ञ असेल किंवा जो कोणी प्रजनन क्रियेमध्ये काम करणारा संस्था असेल, व्यक्ती असेल, त्यांनी घर बसल्या त्याचं जे ॲप्लिकेशन आहे, अर्ज आहे, तो विहित शुल्क प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळे विहित शुल्क आहे. तंत्रज्ञासाठी फक्त 1,000 रुपये शुल्क आहे. सिमेंट बँकेसाठी 20,000, सेवा पुरवठाकारासाठी 20,000. आणि रिन्युअल हे 5 वर्षांनी आहे. एकदा प्रमाणपत्र घेतल्यानंतर ते 5 वर्ष त्याला ते चालणार आहे. 5 वर्षानंतर मग निम्मी रक्कम त्यांनी भरायची. तंत्रज्ञानाने फक्त 500 रुपये भरायचे, बाकीच्यांनी 10,000 रुपये भरायचे. तर हे शुल्क आणि त्याचे सगळे डॉक्युमेंट किंवा त्याच्यामध्ये डॉक्युमेंट पण खूप नाहीत असे. त्याचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, त्यांचं शैक्षणिक पात्रता असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये अपलोड करायच्या. शुल्क शासनाचं जे काय असेल ते त्या ठिकाणी ते भरायचं आहे, ऑनलाईनच भरायचं आहे. कुठंही त्याच्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन नाही. आणि मग त्यांनी ते ऑनलाईन सबमिट केल्यानंतर ते आम्हाला जिल्हा स्तरावर ऑनलाईन दिसतं. त्याच्या सगळ्या कागदपत्रांची स्क्रुटिनी करून, व्हेरिफिकेशन करून पात्र असलेल्या अर्जदारांचं नोंदणीचं जे काम आहे ते 8 दिवसामध्ये आम्ही पूर्ण करतो. आणि सर्टिफिकेटही त्याला ऑनलाईनच जातं. वा, त्याला त्याच्याच पोर्टल, त्याच्या लॉग इन ID वरती ते त्याला दिसतं. म्हणजे त्यांनी कुठंही त्याच्यासाठी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. नक्कीच. म्हणजे शेतकरी बंधूंनो, आपल्याला अशा प्रकारे आता रजिस्टर्ड इन्सेमिनेशन करणारे तंत्रज्ञ आता याच्यामध्ये आपल्याला खात्रीपूर्वक आपल्याला अपॉइंट करता येणार आहे, जेणेकरून आपलं कृत्रिम रेतन चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. सर, आता हे कृत्रिम रेतन करण्यासाठी आता जे तंत्रज्ञ आहेत त्यांनी या कायद्यात नियम त्यांना कोणते कोणते घालून दिलेले आहेत, त्यांची शैक्षणिक पात्रतेची नेमकी याच्यात काय अट ठेवण्यात आलेली आहे? निश्चितपणे खूप महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपण विचारला सर. कारण शेतकऱ्याच्या दारामध्ये ज्यावेळेस कृत्रिम रेतन करणारा एखादा तंत्रज्ञ असेल. एक शेतकरी बंधू आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. नमस्कार. हॅलो बळीराजा, कोण बोलताय आपण? डॉक्टर बोलणार कदम बोलतोय. स्वागत आहे आपलं. कदमजी, स्वागत आहे आपलं. हो ना. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हां, कदमजी, आपला प्रश्न विचारा. प्रश्न हा आहे सर, वारंवार गाय लावून रस नाही. बरं. आता
हा प्रश्न आजच्या मुलाखतीच्या संदर्भात नाहीये, नाही आहे, तरी सुद्धा आता आपण प्रश्न विचारलाय म्हणून आता एक वेटरनेरियन म्हणून पशुवैद्यक म्हणून आपल्याला मार्गदर्शन करणं माझं काम आहे. शेवटी प्रजननाशी विषय निगडीत असल्यामुळं आपलंही त्या ठिकाणी थोडंसं समाधान होणं गरजेचं आहे. कारण वारंवार गाय उलटणे हा डायरेक्टली विषय येतो शेतकऱ्याशी संबंधित. 21 दिवस गेले की गाय उलटली की परत शेतकऱ्याला तितके दिवस त्याला गाईला चारा किंवा म्हशीला चारा पाणी खाऊ घालायला लागतं आणि त्याचा पालनपोषणाचा खर्च वाढतो. लवकरात लवकर गाय गाभण राहणे या गोष्टीकरता अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्याच्यातलं या आजच्या विषयाशी संबंधित मी सांगेल, वीर्याचं जर जे तुम्ही सिमेंट वापरता त्याची क्वालिटी जर अतिसुंदर असेल, त्याची प्रत जर खूप उच्च तंत्रज्ञानाने निर्माण झालेले तर जर सिमेंट असेल, त्याच्यातली जी मोटिलिटी आहे, स्पर्मची क्वालिटी आहे, त्याची 30 मिलियन स्पर्म त्याच्यामध्ये असतात, त्याची क्वांटिटी असेल, नंबर्स त्याचा जर व्यवस्थित असेल, त्याचं स्टोरेज जर व्यवस्थित असेल, ज्या नायट्रोजन म्हणजे द्रवनत्रामध्ये आपण ते बुडवून ठेवतो त्याचं -196 टेम्परेचर असतं आणि ते कधी त्याच्यात बुडवलेलंच पाहिजे, त्याच्यातून ती स्ट्रॉसारखी वर खाली झालेली नको. आणि अशा पद्धतीनं जतन केलेली चांगल्या प्रतीची उच्च गुणवत्तेची स्ट्रॉ जर वापरली आणि गाई जर चांगली हिटवर असेल, गाईमध्ये कोणताही दोष नसेल, गाईमध्ये बाकीच्या ज्या पॅथोजेनिक कंडिशन्स असतात त्या जर नसतील, गाईचं पालनपोषण व्यवस्थित असेल तर निश्चितपणे गाय गाभण राहते. परंतु गाय उलटण्यामध्ये स्ट्रॉसुद्धा आपला जो वापरतो आपण, जे वीर्य वापरतो त्याची गुणवत्ता हा खूप मोठा सध्या भाग आहे. आणि त्या विषयाशी संबंधित आजची आपली मुलाखत आहे की या चांगल्या प्रतीच्या स्ट्रॉ मार्केटमध्ये आल्या पाहिजेत की जेणेकरून त्या गायीची उलटण्याची जी वारंवारिता आहे ती होणार नाही, कमी होईल ती. कदमजी, आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? हॅलो. सर मिळालं म्हणलं. ओके, कार्यक्रमात सहभागी झाला त्यासाठी धन्यवाद. सर, आपण ह्या म्हणजे कृत्रिम रेतनामध्ये जे तंत्रज्ञ समाविष्ट होणार आहे त्यांच्यासाठी काय नियम आहे, त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे याविषयी सांगत होतो. महत्त्वाचा प्रश्न सर आपण या ठिकाणी विचारला की या कायद्यामध्ये ज्यावेळेस आपण सगळ्या घटकांना समाविष्ट करून घेतो त्यातला जो शेवटचा पार्ट आहे तो कृत्रिम रेतन तंत्रज्ञ की जो प्रत्यक्षपणे या स्ट्रॉचं किंवा या सिमेंट वीर्यमात्रांचा वापर करणार आहे आणि तो जर अनुभवी नसेल किंवा त्याची शैक्षणिक पात्रता त्या पद्धतीची नसेल तर कितीही तुम्ही चांगलं तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या दारापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला तर त्याची अंमलबजावणी होणार नाही. निश्चितपणे यासाठी शासनाने त्याचा विचार करून ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थांना या रेग्युलेशनमध्ये आणलं. आम्ही सर्टिफिकेशन देत असताना या संस्थांना भेट देत असताना त्या संस्थेमध्ये ह्या कृत्रिम रेतनाच्या संदर्भामध्ये कसं प्रशिक्षण दिलं जातं, त्यांच्याकडं गाईचा गोठा आहे का, त्यांच्याकडं मायक्रोस्कोप आहे का, त्यांच्याकडं कृत्रिम रेतन शिकवण्यासाठीचे सगळं साहित्य सामग्री आहे का, याची तर तपासणीच करतो. त्या माध्यमातून जे विद्यार्थी बाहेर येतात आणि स्वतःचा कृत्रिम रेतनाचा व्यवसाय सुरू करतात त्यांना कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव असला पाहिजे तरच आम्ही त्यांना नोंदणी देतो. म्हणजे त्याने शैक्षणिक संस्थेमधून पदविका प्रमाणपत्र घेऊन बाहेर मार्केटमध्ये आला आणि दुसऱ्या दिवशी त्याने कृत्रिम रेतनाचा व्यवसाय सुरू केला असं होणार नाही. त्याने तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या हाताखाली ॲप्रेंटिस निश्चितपणे त्याने 1 वर्षाचा अनुभव घेतला पाहिजे की जेणेकरून त्याला उत्तम प्रतीचं प्रशिक्षण त्याला जर मिळेल, त्याला अनुभव मिळेल आणि त्यानंतरच त्याला कृत्रिम रेतनाचं प्रत्यक्ष स्वतः काम करता येईल अशा पद्धतीचं बायोडिक याच्यामध्ये घातलं. याच्यामध्ये मग आमच्या खाजगी असतील, शासकीय असतील, या सर्वांना हा नियम लागू आहे. त्याला 1 वर्षाचं निश्चितपणे अनुभव असला पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काम करणारे विविध शैक्षणिक जे शिक्षणाच्या ज्या अटी आहेत त्याच्यामध्ये पदविका धारक जे विद्यार्थी आहेत, पशुची डिग्री पदविका घेतलेले त्यांना आम्ही या ठिकाणी 1 वर्षाचा अनुभव असेल तर अलाउड करतो. त्याच्यानंतर आमचे ग्रॅज्युएट वेटरनरियन्स आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट वेटरनरियन्स आहेत, पशुसखी आहेत. त्याच्यानंतर पशुमित्र बायबकडं आम्ही पशुमित्र जे ट्रेनिंगसाठी पाठवतो 3 महिन्याचं कृत्रिम रेतनाचं प्रशिक्षण घ्यायला. तर ह्या सर्वांना जर 1 वर्षाचं अनुभवाचं जर प्रमाणपत्र यांच्याकडे असेल आणि या पद्धतीची जर त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता असेल तरच आम्ही त्यांना कृत्रिम रेतन प्रमाणपत्र या ठिकाणी तंत्रज्ञ म्हणून देतो आणि त्यांना या ठिकाणी हा व्यवसाय करायला अलाउड करतो.
नक्कीच. म्हणजे 3 महिन्याचं फक्त इन्सेमिनेशनचं ट्रेनिंग घेतलं आणि लगेच तो नाही, practice असं नाही होणार होणार. नाही. आता नाही, असं इथून पुढे त्याला प्रत्यक्ष कामाचा 1 वर्ष वर्षाचा अनुभव अनुभव असलाच मात्र त्याच्यामध्ये पाहिजे. त्याला Yes. कॅरी करावा. खूपच छान गोष्ट आहे सर. एक शेतकरी बंधू आपल्याबरोबर सहभाग घेतो आहेत. नमस्कार. हॅलो बळीराजा, कोण बोलताय आपण? मी सुरेश मुक्काम पोस्ट गोवा तालुका रावरी जिल्हा अहमदनगर. ओहळजी, स्वागत आहे साहेब, आपलं. आता गाय जाणल्यानंतर आता कावड जर झाली हं. तर तिला किती दिवस दूध पाजायचं आणि किती दिवसानंतर चारा द्यायचा एवढं मार्गदर्शन ओहळजी, सांगा. निश्चितच आपला प्रश्न आहे. पण आजचा आपला जो विषय आहे महाराष्ट्रीय गोजातीय प्रजनन अधिनियमाविषयी आज आपण महत्त्वाची माहिती घेतो आहोत. आपण सरांना ह्या कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष फोन करून याविषयीची माहिती विचारली तर बरं होईल. चालेल सर. आता याच्यामध्ये आपण आता हे 3 महिन्याचं प्रशिक्षण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 वर्षाचं कार्यानुभव झाल्यानंतर आपण आपण सर्टिफिकेशन करतो, त्याला प्रॅक्टिसची आपण परवानगी देतो. ही कायदेशीर तरतूद ह्या गोष्टी झाल्या. पण एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने या कायद्याचं जर उल्लंघन केलं किंवा नोंदणीशिवाय काम केलं तर त्याच्यावर नेमकी काय कारवाई, म्हणजे आपण दंडात्मक काय कारवाई याच्यामध्ये अधिनियमित केलेली आहे? निश्चितपणे या कायद्याने सगळ्या गोष्टींचा विचार करून तरतुदी केलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वांनी नोंदणी करणं तर बंधनकारक आहेच आहे. त्याच्यानंतर नोंदणी केल्यानंतर दिलेली चाकोरी त्यांनी पाळायची आहे. त्या चाकोरीच्या अनुषंगाने जे अंमलबजावणीचे अधिकारी राज्यस्तरीय असतील, जिल्हास्तरीय असतील, तालुकास्तरीय अधिकारी या यंत्रणेमध्ये काम करतात, यांना अधिकार प्रदान करण्यात आले का या ॲक्टमध्ये की तुम्ही कोणत्याही संस्थेचं, कोणत्याही कृत्रिमरेतन तंत्रज्ञाचं ज्या ठिकाणी हे काम चालतं त्या ठिकाणची तपासणी आपण करू शकतो. त्या ठिकाणी त्यांची मागणी करू शकतो, रेकॉर्डची मागणी करू शकतो. त्याच्यानंतर केलेलं कामकाज हे आम्ही त्यांच्याकडनं मागणार आहोत आणि ते म्हणजे तो मी नंतर थोडासा विषय सांगतो. पण आपण जे सांगितलं की जर या चाकोरीचं जर कोणी उल्लंघन केलं, समजा नोंदणी न करता तुम्ही आता काम करत असाल तर हे उल्लंघन आहे. त्याच्यानंतर नोंदणी केली आहे पण तरीसुद्धा चाकोरी तुम्ही ओलांडली आहे, तुम्ही कायद्याप्रमाणे जे काम करायला आवश्यक आहे ते केलं नाही तरी कायद्याचं उल्लंघन आहे. किंवा तुम्ही नोंदणी केली आहे परंतु समजा एखादी संस्था असेल वीर्य तयार करणारी आणि त्यांनी नोंदणी केली आहे परंतु त्याचं जे मार्केटमध्ये वीर्य येतं आहे ते अनधिकृत म्हणजे निकृष्ट प्रतीचं आम्ही घालून दिलेल्या नियमाबाहेर त्यांनी जर तसं काम उत्पादन केलं केलेलं आहे तर निश्चितपणे या कायद्यामध्ये 2 लाख रुपयापर्यंत दंड आहे आणि 6 महिने कारावासाची, साध्या कारावासाची शिक्षा आहे. म्हणजे वेगवेगळ्या याच्यासाठी वेगवेगळ्या शिक्षा आहेत पण मी मॅक्झिमम सांगितलं म्हणजे 2 लाख दंडात्मक आणि म्हणजे अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षा याच्यामध्ये आपण समावेशित केलेल्या आहेत. आपल्याबरोबर एक शेतकरी बंधू अजून सहभाग घेत आहेत. नमस्कार. हॅलो बळीराजा, कोण बोलताय आपण? कदम गणेश बोलतोय सर. हां सर, कदम सर बोला. सर ते आता आपलं नियंत्रण कसं असणार बा? आता समजा आपलं याच्यामध्ये बायो कंपनीचे आपण वापरतो ना डॉक्टर, तर त्याच्यावर आपलं नियंत्रण कसं असेल बा? म्हणजे आता उत्कृष्ट सिमेंटसाठी तुमचं नक्कीच म्हणजे आपण नियमन कसं या कायद्याचं कशा करणार? नाही, तुम्ही कसं नियमन करणार बा? आता आपण जे भरतो तुमचं नियंत्रण कसं असतं उत्कृष्ट सिमेंटसाठी? आता तुम्ही छान प्रश्न आहे आपला कदम सर. म्हणजे पुरवठ्यावर कसं नियंत्रण असणार? काय कशावरती? या संपूर्ण पुरवठ्यावरती म्हटले का आपण? कदम सर हा बोला. हां, नियमन कशाबद्दल आपल्याला पाहिजे? म्हणजे इन्सेमिनेशनच्या म्हणजे आता हे सिमेंटेशन असतात बा, म्हणजे आता त्यावर कसं नियंत्रण आहे बा तुमचं? आता आपल्याकडे सहसा बायबॉलेच धरते पण ते उत्कृष्ट क्वालिटी नसते ना, मग आता त्याच्यावर कसं नियंत्रण राहणार तुमचं? हां, आता तुमचा जो प्रश्न आहे किंवा शंका आहे ती अशी आहे की हे बायबचं सिमेंट तुम्ही वापरताय परंतु ते निकृष्ट प्रतीचं असेल की चांगल्या प्रतीचं असेल याच्यावरती ह्या कायद्याने काय बंधन येणार आहे किंवा कसं नियंत्रण असणार आहे असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर ना? तर निश्चितपणे आवाज येतोय ना? सांगतायत. निश्चितपणे या कायद्यांमध्ये या अधिनियमामध्ये असे सुनिश्चित केलेलं आहे की ज्या सिमेंट स्टेशनची तपासणी होईल आणि त्यांचा संपर्क तुटलेला आहे पण आपलं उत्तर ज्या सिमेंट स्टेशननी या प्राधिकरणाकडे अर्ज केलेला असेल तपासणीसाठी, नोंदणीसाठी, त्याची तपासणी होऊन
केंद्र शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे त्याचं सिमेंट स्टेशन हे सेटअप आहे का नाही. मग त्या ठिकाणची सगळी यंत्रणा सिमेंट गोळा करण्यापासून तर सिमेंट तयार करण्यापर्यंत त्याची जी लॅबोरेटरी असते त्याला काही निकष आहेत आणि त्या निकषानुसार जर ते पात्र असतील तरच त्या सिमेंट स्टेशनला त्या ठिकाणी नोंदणी मिळणार आहे. त्या सिमेंट स्टेशनमध्ये जनावरं असतात. ज्या ज्या जनावरांचं तुम्हाला सिमेंट गोळा करायचं आहे त्याच्या प्युअर ब्रीड्स किंवा जातीवंत त्याच्या म्हणजे टक्केवारीनुसार जाती असतात आणि त्या वळूंचीसुद्धा त्या ठिकाणी तपासणी केली जाते. सुरुवातीलाच मी सांगितलं की हे नुसते वळू त्या ठिकाणी बांधलेले नसतात तर त्यांची वंशावळ असली पाहिजे आणि त्या वंशावळीनुसार त्याची तपासणी करून जर तो वळू हा त्या सर्टिफिकेशनमध्ये पात्र झाला तरच त्याचं सिमेंट आपल्याला गोळा करता येणार आहे. म्हणजे निश्चितपणे अशी खात्री केली जाते की जे मार्केटमध्ये सिमेंट येणार आहे ते सिद्ध झालेल्या सर्टिफाईड वळूकडून की ज्याची उत्पादन क्षमता छातीठोकपणे सांगू शकेल की या वळूपासून होणारी जी कालवड आहे तिचं दूध उत्पादन हे 35 लिटर असेल 25 लिटर असेल अशा प्रकारचं रेकॉर्ड आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियंत्रण असलेलं जर समजा सगळं सापडलं तरच त्या केंद्राला आपण परवानगी देतो, नोंदणी देतो आणि मग तेच सिमेंट मार्केटमध्ये येतं की जेणेकरून मग आपल्या शेतकऱ्याच्या दारामध्ये येणारं जे सिमेंट आहे ते अत्युच्च दर्जाचं प्युअर जेनेटिक मटेरियल किंवा एकदम सुंदर असं छान प्रतीचं आणि उत्पादनक्षम असणारं पैदास निर्माण करणारं वीर्य आपल्या दारात मिळण्याची खात्री या कायद्यान्वये केली जाते. आणि जर हे पाळलं नाही गेलं तर याच्यामध्ये दंडात्मक कारवाई आहे, संपूर्ण कारवाई याच्यामध्ये होणार आहे. सर आता शेवटी आकाशवाणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पशुपालकांना थोडक्यात याचे काय फायदे शेतकरी बांधवांना आता होणार आहेत आणि आपलं काय मार्गदर्शन याच्यामध्ये काय आवाहन शेतकरी बांधवांना असेल? निश्चितपणे शेतकरी बांधवांना या ठिकाणी पशुपालकांना या कायद्याचा या अधिनियमाचा खूप फायदा होणार आहे. यापुढे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची अंमलबजावणी जोरात सुरू आहे, नोंदणी चालू आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्याच्या दारामध्ये जे आता वीर्य उपलब्ध होणार आहे ते अत्युच्च दर्जाचं वीर्य निर्माण त्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळं पैदास जी होणार आहे ती जातीवंत पैदास निर्माण होणार आहे आणि पर्यायाने त्याच्यापासून जे उत्पादन आहे ते उत्पादनक्षम कालवडी आपल्याला तयार होतील की जेणेकरून आपल्या पूर्वीच्या ज्या पैदाशी होत्या त्या कमी दर्जाच्या होत्या, आता नवीन जी पैदास निर्माण होईल यापुढे ती चांगल्या दर्जाची उत्पादनक्षम अशी निर्माण झाल्यामुळं निश्चितपणे शेतकऱ्याच्या दुधाचं उत्पादन हे वाढणार आहे आणि त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि खर्चामध्ये बचत होणार आहे. म्हणजे कमी जनावरं पाळून त्यावेळेस तितकंच दुधाचं उत्पादन ते करू शकतात आणि यासाठी शेतकरी बांधवांना असं आव्हान आहे आणि सर्व तंत्रज्ञ आणि याच्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांनी या ब्रीडिंगमध्ये किंवा प्रजननामध्ये काम करणाऱ्या सगळ्या घटकांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी आणि या कायद्याची अंमलबजावणी करत असताना अडथळा होणार नाही असं कृत्य आपल्याकडून घडू नये आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्याकडं जे दारामध्ये जे येतात तंत्रज्ञ इन्सेमिनेटर्स तर त्यांनी नोंदणी केलेली आहे की नाही, ते प्रशिक्षित आहेत की नाही, त्यांना अनुभव आहे की नाही याची खात्री केली पाहिजे. नक्कीच. शेतकरी बंधूंनो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी तेच आता हे शुद्ध प्रकारचे इन्सेमिनेशनसाठीचं सिमेंट आपल्यापर्यंत आता उपलब्ध होणार आहे आणि जर याचा कोणी हे नाही मानलं तर याच्यासाठी कायदेशीर तरतुदीसुद्धा आता शासनाने केलेल्या आहेत आणि महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम 2023 याविषयीची चर्चा आज आपण केली, आपल्याला मार्गदर्शन केलं जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र अहिल्यानगरचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अरुण हरिश्चंद्रे सरांनी. आपल्याला जर याविषयीचं काही शंका असेल, काही मार्गदर्शन हवं असेल तर त्यासाठी हरिश्चंद्रे सरांचा मोबाईल नंबर आहे 7588 54 0177. पुन्हा एकदा सांगतो 7588 54 0177. सर आज आपण इथे आलात आणि शेतकरी बंधूंना अत्यंत महत्त्वाच्या अशा या महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियमाविषयी जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद. आपले खूप खूप धन्यवाद. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी, 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 किसान
किसानवाणी 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 किसानवाणी